नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता दत्त जयंती जवळच आलेली आहे. मी आशा करते की सर्वजण दत्त सेवेमध्ये रममाण असतील, सेवा करण्यामध्ये, गुरुचरित्र पारायण वाचण्यामध्ये रममाण असतील. कोण पारायण वाचत असेल, कोण तर काही जण स्वामी चरित्र सारामृत वाचत असतील. अर्थातच ज्यांचे लहान बाळं आहेत, ज्यांना करणं शक्य नाही आहे, त्यांनी ते स्वामीचरित्र सारामृत वाचलं तरी तेवढंच पुण्य मिळतं जेवढं गुरुचरित्र वाचल्यानंतर मिळतं. तर अशा ह्या छोट्या छोट्या सेवा करून आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी त्या दूर होतील, म्हणून आपण ह्या छोट्याशा सेवा करून आपल्या पुण्यामध्ये भर पाडून घ्यायची आहे दत्त जयंतीपर्यंत. अशीच एक सेवा अजून औदुंबर वृक्षाचीही आपल्याला करायची आहे. तर साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ही ख्याती आहे. तसेच औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हटलं जातं. तर प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाचा आयुर्वेदामध्ये खूप असा फायदा आहे. तर या दोड्या दिसत आहेत, म्हणजेच कच्चे फळ आहे हे उंबराचे. तर याची भाजी केली जाते आणि पिकल्यानंतर हे फळ असंच खाल्लं जातं. जेव्हा दत्त महाराजांनी हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाला मारण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मारताना त्यांच्या नखामध्ये खूप आगाग झालेली नरसिंह सरस्वतींचा अवतार घेऊन त्यांनी मारलेलं. तेव्हा आग झाल्यानंतर ह्याच फळाचा वापर करून प्रभू विष्णूंनी हे फळ त्यांना नख रोवण्यासाठी दिल्यानंतर त्यांना थंडावा जाणवला. तेव्हापासून उंबराच्या झाडाखाली दत्त महाराज हे अवतरलेले असतात. तसेच श्री गुरुचरित्र पारायणामध्ये हेच दिलेलं आहे की हिरण्यकश्यपूचा वध हे दत्त महाराजांनी उंबराच्या फळामध्ये नख रोवली तेव्हा त्यांना शांतता प्राप्त झाली, म्हणजे थंड वाटले. त्याच्यामुळे या झाडाला असे विशेष महत्त्व आहे. तर याच झाडाचा आपल्याला अजून एक फायदा करायचा आहे. तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक स्टीलचा तांब्या घ्यायचा आहे. तर त्यामध्ये दूध, पाणी आणि हळद एकत्र करून ते आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे, झाडाला अर्पण करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट होते, तसेच सुखशांती प्राप्त होते. जर बाहेरील काही बाधा असते तर ही बाधा औदुंबराच्या झाडाला पाणी घालण्यामुळे किंवा ही सेवा केल्यामुळे ती पूर्णपणे नष्ट होते. तुम्ही पाहिलं असेल गाणगापूर येथे जेव्हा बाहेरील बाधा होते तेव्हा खूप जण अमावस्या पौर्णिमेला खूप अशी गर्दी असते. तुम्ही एखादा वेळेस जाऊन पहा. तर गाणगापूर येथे जे काही बाहेरील बाधा झालेली लोक असतात, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ज्यांना करणी असे म्हणतात, किंवा बाहेरील बाधा ज्यांच्यावर कोणीतरी असं मंतरलेलं असतं, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला खूप असा त्रास होतो. डॉक्टरकडे जाऊन रिपोर्ट्स काढले, सगळं काढलं तरी काहीच फरक पडत नाही. असे सर्व लोक हे गाणगापूर येथे अवश्य तुम्हाला पाहायला मिळतील आणि आवर्जून एकदा जाऊन पाहू शकता. अमावस्या आणि पौर्णिमेला इथे खूप अशी गर्दी असते. तर ह्या औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराज अवतरलेले असतात. तर ह्याच्यामुळे आपल्याला ही सेवा दत्त जयंतीपर्यंत आवर्जून करायची आहे. जी काही आपल्या घरात चालत आलेली पायातून, म्हणजे आपण बाहेर कुठेही जातो, रात्री अपरात्री कामावरून येतो, तेव्हा आपल्या पायाने जी काही अनावधानाने बाहेरील बाधा चालत आलेली असते, एखादी शक्ती असते, तर ती शक्ती जाण्यास मदत होते आपण ही जर सेवा केली तर. ही छोटीशी सेवा करून आपल्याला दत्त महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. हे जल अर्पण झाल्यानंतर आपल्याला फुलवातीचा एक दिवा लावायचा आहे, म्हणजे फुलवात घ्यायची आहे. तुम्ही तो दिवा मातीचा घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा बनवू शकता, अगदी कुठलाही करू शकता तुम्ही, असं काहीच नियम नाही आहे. तुम्ही हा मातीचा, जरी आपली दिवाळीची पंती राहिलेली असती ती घेतली तरीही चालेल. तर यात फुलवात घ्यायची आहे, त्यासोबतच गाईचं तूप टाकायचं आहे फुलवातीमध्ये आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे औदुंबराच्या वृक्षाखाली. तर ह्या छोट्या छोट्या सेवा करून आपल्याला महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. अगदी दत्त जयंतीपर्यंत कधीही ही सेवा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला